हाय चल हाय की टाकले की. तर हॅलो मित्रांनो, आज आपण एक नवीन उपक्रम चालू केला आहे, म्हणजेच वृक्षारोपण. तसा हा उपक्रम प्रत्येक नागरिकांनी, देशातल्या प्रत्येक व्यक्तींनी करायला हवा. पण अलीकडे आपणच सायन्स करत सृष्टीकडे म्हणजेच निसर्गाकडे दुर्लक्ष करत चाललो आहोत. चले मित्रांनो, जीवन म्हटले की रोज नवनवीन गोष्टी आल्यात. त्यामध्ये कोणतीही गोष्ट असो ती अगदी प्रेमाने, अगदी मनापासून करावी. खरंच तरच त्या गोष्टीचा आपल्याला आनंद घेता येतो. कारण नाही, आम्ही फार मोठ्या पडून आलोय. आता आमच्या अवस्थेला बेकार झाले चिखलात. आता तर मित्रांनो, आम्ही पहिल्यांदा गावामध्ये गेलो आणि तिथूनच काही जास्वंदाच्या किंवा काही वेगवेगळ्या फुलांच्या ज्या काही फांद्या असतील त्या आणण्याचा प्रयत्न केला. भर पावसाळ्याच्या दिवसामध्ये अगदी वाटसुद्धा अगदी चिखलाने बरबटलेली होती. म्हणजे जाता जातासुद्धा चालताना चिखलामध्ये चालण्याचा खूप त्रास होत होता. तरीही आम्ही गावामध्ये जाऊन वेगवेगळी झाडे आणण्याचा नक्कीच प्रयत्न केला. हे कुठले गुलाबी ना आपल्या? हा गुलाब. अरे हा गुलाबी म्हणजे क्रॉसमध्ये असतो. चांगले थोडं बरं का. आणि काही एवढी शिवाय हा राहून दे. ठीक आहे, त्याला फांदे कुठले? अरे असू दे, पण ती येईल का? येते. अरे जाडीची आपण आता त्याने तोडली तर. अरे झाडी तुडकी. अरे नो कोणी बड्डे. जास्वंदाची फांदी तोडण्यासाठी यश पाटोळे हे समोर गेलेले आहेत आणि ते आता फांदी तोडत आहेत. हो. जास्वंदाच्या फुलामध्ये वेगवेगळे प्रकार असतात. म्हणजेच पांढरा जास्वंद, गुलाबी जास्वंद, लाल जास्वंद असे वेगवेगळे प्रकार असतात. तर ते सर्व जास्वंद आम्ही आणण्याचे ठरवलेत. तर मित्रांनो, आम्ही अगदी लहानपणापासून रोपे लावण्याचा छंद होता, पण त्याला कोणताच मुहूर्त मिळत नव्हता. तर ते कमीत कमी या वयापासून सुरुवात होईल याची कल्पना पण नव्हती, पण कुठून तरी नक्कीच सुरुवात झाली. मित्रांनो, अलीकडे डोंगरामध्ये जर पाहिले तर तुम्हाला अगदी उपयोगाची किंवा जंगलामधील झाडेसुद्धा दिसत नाहीत. म्हणजेच जसं की आपण झुडपे किंवा इतर जसे बारीक सारीक रोपे किंवा झाड्या किंवा इतर वेगवेगळे म्हणजे झुडपांचा जो प्रकार असतो तो आपल्याला नक्कीच दिसत असतो. याच्यामध्ये वेगवेगळे सागवान असू देत किंवा बाबूळ असू दे, अशी खूप प्रकारची जी झाडे आहेत ते दिसतच नाहीत. अलीकडे ते नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तर या सर्वांचा आम्ही विचार करून कुठून तरी सुरुवात करू म्हणून आम्ही जास्वंदाच्या किंवा या फुलांच्या झाडापासून त्याची सुरुवात केली. छान आहे, मस्त आहे. अरे ओके. तर मित्रांनो, तुमच्या मनामधला जर संकल्प शुभ किंवा उद्देश तुमचा जर पवित्र असेल तर नक्कीच ईश्वर तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये नक्कीच मदत करत असतो आणि याची सुरुवातसुद्धा कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये नक्कीच होत असते. झाडे लावण्यासाठी आम्ही प्रथम वेगवेगळे पत्र्याची डबे घेतले. एक टप आहे, चालते की. चला. जवळच एका रानामध्ये जाऊन माती आणण्याचा थोडासा प्रयत्न केला. प्रमाणाचं आम्हाला झाडं बिडं लावण्यासाठी कुंड्या पिंड्या तुमची पगवाड लावून टाकायची. अरे आपली शान पुढार नाही ना आपलं. पुढारी आपणच आता आपण जो पुढारी असं पाहिजे. पुढारी नकोच आपल्याला खरं म्हणजे एकत्र माणूस फक्त कामं करून घ्यायची फक्त. काय पुढारी करतात तेव्हा ते हो हो म्हणते काय करत आपल्या आपणच हात. अरे पुढारी कशाला असतो? कारण तो करतो, कारण त्याला 4 चौघात माणसं ओळखतात. तशा आपल्याला काय आणि आपली ओळखीच्या. शेतामधली माती कधीही रोप लावण्यासाठी चांगलीच असते. म्हणूनच आम्ही शेतामधल्या मातीचा उपयोग करण्याचं ठरविले. एक मित्रांनो, एक मजेची गोष्ट ही आहे की झाडे लावण्याची आम्ही झाडे तर लावली, म्हणजे झाडे लावण्यासाठीचा जो व्हिडिओ आहे तो आम्ही काढला नाही. म्हणजेच झाडे लावण्याच्या नादामध्ये आम्ही ते विसरलो. पण ते 3 ते 4 महिन्यानंतर झाडे आमची कशी आलीत हे तुम्हाला आता आम्ही दाखवणार आहोत.
झाडे लावण्यासाठी आमच्याकडे पुरेशी जागा नाही, म्हणूनच आम्ही समाज मंदिराच्या वरती म्हणजे समाज मंदिराच्या टेरेसवरती झाडे लावण्याचा थोडासा प्रयत्न केला. मित्रांनो, हे आहे पारिजातक. या झाडाची फुले खूप सुंदर असतात. देवाला लागणारी सर्व प्रकारची फुले इथे लावण्याचा आम्ही थोडासा प्रयत्न केला. तर मित्रांनो, हे आहे कवट्याचे झाड म्हणजे कवट या झाडाचे हे रोप आहे. तर मित्रांनो, हे आहे बेलाचे झाड. आम्ही या बेलाच्या झाडाच्या फांद्या लावल्या आहेत. तर या झाडाचे वैशिष्ट्य म्हणजे आपण बेलाचे 3 पान पाहतो, पण या झाडाला 5 पाने येतात. मित्रांनो, 2-3 महिन्यापूर्वी आम्ही जास्वंदाच्या काही फांद्या लावल्या होत्या. तर याचे 2-3 महिन्यानंतर असे रोप आपल्याला दिसत आहे. कधीही जर रोप लावायचे असेल किंवा एखाद्या झाडाची फांदी तुम्हाला जर नवीन रोप तयार करण्यासाठी लावायची असेल तर नक्कीच जून महिन्यामध्ये लावा, कारण जून महिन्यामध्ये कोणती फांदी लावली तर ती वाढण्यासाठी नक्कीच यशस्वी होते. तर मित्रांनो, आम्हाला अजूनसुद्धा खूप रोपे लावायचे आहेत, वाढवायचे आहेत. तरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वेगवेगळी आयुर्वेदिक झाडे किंवा जंगलामध्ये झाडेसुद्धा लावताना आम्ही दिसून येतील. तर नक्कीच पहा आमचा हा ब्लॉग.